मुलुंडमध्ये भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयामध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते यांचा जोरदार आढा झाला। कोटेचा यांच्या कार्यालयाच्या जवळ पैसे वाटप सुरू होतं असा आरोप ठाकरे गटाने केलेला आहे। आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या समोर त्याचवेळी भाजप कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने जमा झाले आणि त्यावरून दोन्ही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, धक्काबुक्की झाली। पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान कोटेचा यांच्या कार्यालयामध्ये जाऊन उपमुख्यमंत्री फडणवीसांनी देखील घटनेचा आढावा घेतला। तुमचा आरोप असा आहे की आम्हाला जेव्हा साधारण 6 वाजता कळलं, 5:30-6 वाजता की इथे भारतीय जनता पार्टीने बेकायदेशीर कार्यालय घेतले, मिहिर कोटेचा जो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे त्या तिथून पैशाची काहीतरी घेणे देणं चालू आहे। आम्ही जेव्हा इकडे आलो तेव्हा हे जे इलेक्शन कमिशनरची लोक होती आतमध्ये गेली। आतमध्ये मग सीनियर साहेब आले, मुलुंड सीनियर साहेब, त्यांनी 2 लाखाची कॅश पकडली गेली, 2 लाखाची कॅश पकडली गेली। आणि बाकीचा आमचा असा संशय आहे की मोठ्या प्रमाणामध्ये इथे पैसे आहेत, मोठ्या प्रमाणात पैसे आहेत आणि ह्याचे काय ते बंदोबस्त झाला पाहिजे। मानखुर्दचे नवाब संजय पाटील, तुमचे गुंड मुश्ताक खान आणि इतर यांनी माझा वॉर रूम वरती ढेकळ हल्ला केलाय, माझे कार्यकर्त्यांची मारहाण केली आहे। आज मी शपथ घेतो, निवडून आल्यावरती तुमचे सर्व काळे धंदे, ड्रग्ज, मटका, गुटखा हे बंद करणारच आणि मानखुर्दचा नाव हे छत्रपती शिवाजी महाराज नगर करणारच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।